वाटणे हा एकमेव धंदा मागच्या 6 वर्षात आपण सध्या आहोत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथे नगराध्यक्ष पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सौ पूनम निलेश सूर्यवंशी या उमेदवार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्या कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदारांकडे जात आहेत। मी पूनम निलेश उर्फ सिद्धू सूर्यवंशी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाची उमेदवार आहे। मी 4 प्रमुख कारण म्हणजे नाल्या साफ करणे, पाणी पुरवठा, जसे काही आपल्या गावात 4-5 दिवस नळ येत नाही आणि खूप गढूळ पाणी येते ते स्वच्छ करणे, कचऱ्याची गाडी, आरोग्य आणि दिवाबत्ती या कारणाच्या मुळे मी गावाला स्वच्छ करण्याचं काम करते। आणि मला जनतेकडे एवढंच विनंती आहे की मला सगळ्यांनी बहुमताने निवडून द्यावे आणि माझे जे 20 उमेदवार आहेत त्यांनाही बहुमताने निवडून द्यावे। आपल्यासोबत या मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप आहेत। तर ते आपल्याला सांगतील की चांदूर रेल्वेसाठी किंवा या मतदारसंघातील 2 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतसाठी त्यांचं काय प्लॅनिंग आहे आणि जे सर्व शहरांमधल्या समस्या नागरी वस्त्यांमधल्या सारख्याच आहेत आणि गत 11-12 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं राज्य या देशामध्ये राज्यामध्ये आहे। नगर परिषदांमध्ये 4 वर्षापासून प्रशासक आहे आणि आमदारांचंच मुख्य प्रशासक पदी नियुक्ती असल्यासारखी आहे। तुम्हाला माहित आहे आमच्या आमदारांनी धामणगावचं नगराध्यक्ष पद सोडलं नव्हतं। गावरकर सारख्या कार्यकर्त्याला शेवटी स्वतःचा जीव गेल्यावरच समाधान मानावं लागलं। म्हणून हे घराणेशाही स्वार्थ याशिवाय या कुटुंबाजवळ काहीही नाही आणि म्हणून शहरातल्या नागरिकांच्या माफक अपेक्षा असतात। आम्हाला निदान 1 दिवसाआड तरी पाणी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, घरासमोरच्या नाल्यांची साफसफाई झाली पाहिजे जेणेकरून मच्छर त्रास देऊ नये आणि तिसरं म्हणजे मोहल्ल्यातले रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट रेग्युलरपणे फेल झाले तर बदलले गेले पाहिजे आणि मग चौथी प्रायोरिटी रस्त्यांसाठी अल्पसंख्याक विकासाचा निधी येतो तो कुठे गायब होतो माहितच नाही। दलित वस्तीच्या निधीमधून बगर दलित वस्त्यांमध्ये कामं केले जातात। हे सुडाचं राजकारण भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि ठेकेदारांचे लाड पुरवणे, ठेक्याचे कामं वाटणे हा एकमेव धंदा मागच्या 6 वर्षाच्या आमदारांनी त्यांच्या बहिणीच्या काळामध्ये झालेला आहे आणि म्हणून त्याला सडेतोड उत्तर जनतेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून द्यायचं आहे अशी माफक अपेक्षा आमची आहे।